हॅलो, मी आहे दिव्या. तर मी आज बनवत आहे चिकनची भाजी. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला करूया आता चिकनची भाजी. तर मी आज बनवत आहे चिकनची भाजी. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. चला बघू. आता इथे मी चिकन घेतले आहे, अर्धा किलो चिकन आहे. आता हे धुवून घेते. चिकन चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इथे सर्वात आधी चिकन 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याची जी साईडची घाण असते चिकनला लागलेली चरबी वगैरे ते सर्व काढून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर इथे मी एक कांदा, एक टोमॅटो बारीक असं चिरून घेतलेला आहे व अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता चिकन शिजवत घालायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे एक कुकर गरम करत ठेवलेला आहे. कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर चिरून घेतलेला एक कांदा व टोमॅटो चांगलं असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकायची व हळद आणि हे चांगलं परतल्यानंतर चिकन टाकायचं आहे. चिकन आधी नुसतं अशी वाफ काढून घ्यायची आहे. अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे व वाफ काढून घ्यायची आहे. त्याच्यामुळं काय होतं, चिकनचा असा उग्र वास येत नाही, स्मेल येत नाही. चिकनचा असा मशाळ वास येतो ना, तो येत नाही. त्याच्यामुळं आधी अर्धा ग्लास पाणी टाकून एक उकळी काढून घ्यायची. त्याच्यानंतर झाकण लावून 3 शिट्या करून घ्यायच्या. चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊयात. एक उभा चिरलेला कांदा, खोबरं, कोथिंबीर, फुटाणे, लसूण, अद्रक व खडे मसाल्यामध्ये धने घेतलेले आहेत. तमालपत्र, 2 लवंगा, 2 मिरे, 1 विलायची, चक्री फूल व ते कागदी फूल असतं ना, दगडी फूल म्हणतात त्याला, ते दगडी फूल घेतलेलं आहे. हे सर्व आधी थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. कांदा चांगला काळसर भाजायचा आहे. त्याच्यामुळे भाजीला चांगला काळा कलर येतो, काळी भाजी तयार होते. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे काळा. कांदा भाजून झाल्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं. चांगलं लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं कांदा खोबरं. व त्याच्यानंतर खडे मसाले भाजायचे. खडे मसाले कंपल्सरी टाकायचेच आहेत, कारण की आपण दुसरा कोणता मसाला वापरणार नाही आहे, फक्त खडे मसाले वापरणार आहोत. खडे मसाल्याने खूप छान अशी टेस्ट येते, एकदम गावठी पद्धतीची, गावरान पद्धतीची चव येते. त्याच्यामुळे खडे मसाले नक्की वापरा. तुम्ही तुमच्या चिकनच्या भाजीला किंवा मटणाच्या भाजीला खडे मसाले वापरता का नाही हे नक्की मला सांगा कमेंट करून. फुटाणे व लसूण, कोथिंबीर हे सुद्धा थोडंसं असं परतून घ्यायचं आहे. व बाकीचा आधी कांदा खोबऱ्याचा मसाला सगळं मिक्स करून पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे व गॅस बंद करून मसाला थंड होऊन द्यायचा आहे. मिक्सरला आता बारीक वाटून घ्यायचा थंड झाल्यानंतर. आता चिकनचा मसाला काढून झालाय, चिकन शिजून झालंय. आता पटकनचा भात लावते आणि चपात्या करून घेते. मसाला बारीक करायचा आहे, आणखी भात लावते आता.
आता मसाला बारीक वाटून घेतलेला आहे मी इथे. एक कढई गरम करत ठेवायची आहे. जो मसाला आपण भाजलेला आहे तीच कढई गरम करत ठेवायची आहे. जास्त भांडे काही तामझाम करत बसायची नाही आहे. कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे व चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये मी दुसरा बाकी कोणताच मसाला वापरणार नाही आहे. फक्त घरची लाल मिरची व घरचा काळा मसाला व 1 चमचा हळद एवढंच टाकलेलं आहे. बाकी कोणताही मसाला वापरायची गरज नाही आहे. खडा मसाल्यानेच खूप छान टेस्ट येते. कोणताच मसाला नाही वापरायचा व चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर आता ह्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. सगळीकडून चारही बाजूने तेल सुटलेलं आहे चांगलं. तर आता काय करायचंय, आता गरम पाणी वापरायचंय आपल्याला. तर मग आता आपण उकड बनवून घेतलेली होती ना, तर त्याच्यामध्येच थोडं आपल्याला जेवढं ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि परत एक उकळी मारून घ्यायची आहे. थोडंसं पाणी ओतून उकळी करून घ्यायची आहे आणि तेच पाणी आपल्या भाजीत टाकायचं. जेवढं पाहिजे तेवढं रस्सा बनवायचा. जास्त असं पातळ बनवायचं, थोडंसं घट्टच ठेवायचे व चवीनुसार मीठ टाकायचं व कोथिंबीर टाकायची. अशा पद्धतीने भाजी तयार आहे. अशा पद्धतीने गावरान पद्धतीची चिकनची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर.